ही आहे तुरीची डाळ. तुरीच्या डाळापासून आपण वरण नाही म्हणजे डाळ नाही तर आपण सांबार बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती छान 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेली आहे. आणि सांबार बनवण्यासाठी इथे भाज्या घेतलेल्या आहेत. त्या भाज्या छान रफली चॉप करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेंगा, वांगी, गाजर, कांदा, टॅमॅटो, दुधी, तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असेल त्या घाला. मी भोपळा त्याच्यात घातलेला नाही आहे. सांबारमध्ये शक्यतो भोपळा घालतात, पण माझ्याकडे भोपळा नव्हता, मग मी त्याऐवजी दुधी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या भाज्या आवडत्या भाज्या ज्या असेल त्या घेऊ शकता. इथे आपण डाळ छान हळद आणि मीठ टाकून शिजायला ठेवलेली आहे. आणि इथे आपण एक कढई घेऊया. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे, मग त्यामध्ये आपण लाल मिरची घालणार आहोत 2 फोडणीला. त्यानंतर रफली चॉप केलेला कांदा आणि 1 टॅमॅटो ते घालूया आणि कांदा टॅमॅटो छान आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला खूप जास्त मऊ करायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालून सगळं एकत्र शिजवायचे आहे त्याच्यामुळे आपण खूप जास्त मऊ होईपर्यंत ते शिजवायचं नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगा, गाजर कापून ठेवलेले, वांगी आणि दुधी हे सगळ्या भाज्या आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये. आणि सगळ्या भाज्या छान आपण मिक्स करून घेऊया. अतिशय छान झालेला सांबार, म्हणजे रोज रोज वरण खाऊन ज्यांना कंटाळा आला असेल त्यांनी कधीतरी भातासोबत सांबार किंवा इडलीबरोबर सांबार, डोस्याबरोबर सांबार जसं आवडत असेल त्या पद्धतीने खायला. आज आम्हाला भातासोबत सांबार खायचं होतं म्हणून मी सांबार बनवलेलं होतं. त्यामध्ये आता आपण थोडंसं किंचितसं हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 मोठे चमचे सांबार मसाला घातलेला आहे. हा सुहानाचा सांबार मसाला आहे रेडीमेड. छान आपण भाज्यांमध्ये सगळा सांबार मसाला मिक्स करून घेणार आहोत आणि भाजी शिजेल एवढं पाणी त्यामध्ये घालणार आहोत. आणि आपल्याला इथे भाजी ही थोडी 80% कुक करून घ्यायची आहे. छान झाकण ठेवून आपण आता याला शिजवून घेऊया. आणि एका साईडला जे आपण आपल्या कुकरला वरण लावलं होतं डाळ, तीसुद्धा छान तुम्ही बघा 4 शिट्ट्यांमध्ये अगदी एकदम पातळ सरसरीत शिजलेली आहे. इथे झाकण काढून बघूया. 5 ते 7 मिनटामध्येच आपल्या भाजी छान कुक झालेल्या आहेत. आणि ते सगळ्या भाजी छान एकत्र मिक्स करून त्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे तुरीची डाळ ती घालूया. आणि झटपट अतिशय उत्कृष्ट चवीला अशी सांबार तयार झालेला आहे आणि खूप छान चवीला झालेलं. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.